केदारनाथ यात्रेवर गेलेलं नवविवाहित जोडपं आणि परतीच्या प्रवासात अचानक घडलेली एक धक्कादायक घटना। रात्रीपर्यंत सगळं काही ठीक होतं, पण काही तासानंतर पतीची जाग आली आणि त्यानं पाहिलं त्याची पत्नी सीटवर नव्हती। सुरुवातीला त्याला वाटलं ती वॉशरूमला गेली असेल, पण वेळ जात गेला आणि पत्नी परत आलीच नाही। फोन बंद, ट्रेनमध्ये कुठेही दिसत नाही आणि मग सुरू झाला शोध एका बेपत्ता झालेल्या महिलेचा। पुढे जाण्याआधी एक विनंती करेन, तुम्हाला आमचे व्हिडिओ आवडत असतील पण अजून तुम्ही चॅनलला सबस्क्राइब केला नसेल तर चॅनलला लगेच सबस्क्राइब करून घ्या। ही घटना आहे प्रज्ञा सिंह आणि तिचे पती मनीष यांची। दोघांचं लग्न अवघ्या 3 महिन्यांपूर्वी झालं होतं। लग्नानंतर ते केदारनाथ यात्रेला गेले होते। यात्रा पूर्ण करून हे दाम्पत्य देहराडूनहून गाझियाबादकडे नंदादेवी एक्सप्रेस ट्रेनमधून परतत होतं। माहितीनुसार 5 मेच्या रात्री हरिद्वार स्टेशन पार झाल्यानंतर पती पत्नीमध्ये काही कारणावरून बोलणी झाली। नेमकं भांडण कशावरून झालं याबाबत अधिकृत माहिती स्पष्ट नाही। मनीष यांच्या म्हणण्यानुसार वादानंतर त्यांना झोप लागली। काही वेळानंतर ट्रेन मुझफ्फरनगर स्टेशनच्या आसपास पोहोचली तेव्हा त्यांची अचानक जाग आली। त्यांनी पाहिलं तर प्रज्ञा सीटवर नव्हती। सुरुवातीला त्यांना वाटलं ती वॉशरूममध्ये असेल, पण बराच वेळ झाला तरी ती परत आली नाही। यानंतर मनीष यांनी संपूर्ण ट्रेनमध्ये शोधाशोध सुरू केली। दोन्ही वॉशरूम तपासले, शेजारचे डबे तपासले, प्रवाशांना विचारणा केली, पण प्रज्ञाचा काहीच पत्ता लागला नाही। याच दरम्यान आणखी एक धक्कादायक गोष्ट समोर आली। प्रज्ञाचा मोबाईल फोनही बंद होता। एका क्षणात मनीष यांच्या मनात भीती निर्माण झाली। त्यांना संशय आला की काहीतरी गंभीर घडलंय का। ट्रेन स्टेशनवर थांबल्यानंतरही त्यांनी पत्नीचा शोध घेण्याचा प्रयत्न केला, पण काहीच माहिती मिळाली नाही। अखेर त्यांनी रेल्वे पोलिसांकडे धाव घेतली। प्रकरणाची गंभीरता लक्षात घेऊन पोलिसांनी तपास सुरू केला। ही तक्रार पुढे रुडकी कोतवाली पोलिसांकडे ट्रान्सफर करण्यात आली। पत्नी बेपत्ता झाल्याची अधिकृत नोंद करण्यात आली। यानंतर पोलिसांनी रेल्वे ट्रॅकच्या आसपास शोध मोहीम राबवली। अनेक किलोमीटर परिसर तपासण्यात आला, कारण प्रज्ञा ट्रेनमधून पडली असण्याची शक्यता देखील नाकारता येत नव्हती। पण शोध मोहिमेदरम्यान कोणताही ठोस पुरावा सापडला नाही। दरम्यान सीसीटीव्ही फुटेज तपासण्याचाही प्रयत्न झाला, मात्र मनीष यांनी आरोप केला की रुडकी आणि मुझफ्फरनगर स्टेशनवरील काही कॅमेरे बंद होते। त्यामुळे प्रज्ञा ट्रेनमधून उतरली होती का की ती ट्रेनमध्येच होती हे स्पष्ट होऊ शकलं नाही। यानंतर पोलिसांनी कॉल डिटेल्स, मेसेजेस आणि व्हॉट्सॲप चॅट्स तपासले, पण तपासात कोणतीही संशयास्पद माहिती समोर आली नाही। त्यामुळे हे प्रकरण आणखी गूढ बनत गेलं। संपूर्ण कुटुंब चिंतेत असताना या प्रकरणात तब्बल 6 दिवसांनी मोठं अपडेट समोर आलं। प्रज्ञा सिंह बिहारमधील बेगुसराय येथे सुखरूप सापडली। ही माहिती मिळताच कुटुंबियांनी सुटकेचा निश्वास सोडला। पोलिसांनी प्रज्ञाला ताब्यात घेतलं आणि तिची चौकशी केली। चौकशीत प्रज्ञाने सांगितलेली माहिती अत्यंत धक्कादायक होती। तिने पोलिसांना सांगितलं की त्या रात्री ट्रेनमध्ये तिचं आणि पतीचं भांडण झालं होतं। भांडणानंतर पती झोपल्यानंतर ती शांतपणे ट्रेनमधून उतरली। यानंतर ती विना तिकीट दुसऱ्या ट्रेनमध्ये चढली। विशेष म्हणजे ती ज्या ट्रेनमध्ये बसली होती ती बिहारकडे जात आहे हेही तिला माहिती नव्हतं। प्रवास करत करत ती थेट बिहारच्या बेगुसराय येथे पोहोचली। तेथे पोहोचल्यानंतर तिने तिच्या आईला फोन करून आपण सुरक्षित असल्याची माहिती दिली। या प्रकरणाबाबत लक्सरचे एसपी देहात शेखर चंद्र सुयाल यांनी माहिती दिली की महिला सुखरूप सापडली असून पुढील आवश्यक प्रक्रिया सुरू आहे। एका छोट्या वादातून सुरू झालेली ही घटना काही तासातच संपूर्ण कुटुंबासाठी मोठा धक्का ठरली। पत्नी अचानक गायब झाल्यामुळे पती हादरला। पोलीस यंत्रणा सतर्क झाली आणि 6 दिवसानंतर या रहस्याचा उलगडा झाला। या संपूर्ण प्रकरणात